हे रामचंद्र पुंड. SRTची शेती किती वर्ष आता तुम्ही? आता 5 वर्ष झालं. 5वं वर्ष. 4 वर्ष जमीन नांगरलेली नाही. आता त्यांनी ऊस हे सुद्धा न नांगरता घ्यायला सुरुवात केली. ऊसाचं पीक सुद्धा त्यांनी, आणि हा ऊस जो आहे हा SRTवर केलेला ऊस. हो बरोबर बरोबर. बरोबर. आणि हे तुमचं लेकरू. हो बरोबर. तर हे लेकरू, मला प्रश्न हिलाच विचारायचा आहे बिलकुल. की हा ऊस पिकवताना बाबांना वेळ पण कमी लागला, हो म्हणजे किती कमी लागला? तर त्याचं आर्थिक गणित त्यांनी वहीत लिहून ठेवलंय ना काहीतरी? हो, एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे त्याच्यावर. प्रोटोकॉल तयार केलेला आहे. माय गॉड. हा, एका नोटबुक मध्ये त्यांनी शेतीवर लागणारा किती खर्च लागला, किती उत्पन्न निघलं आणि वेळ किती लागला आणि किती बचत झाली ते सर्व त्यांनी एका वहीत लिहून ठेवलेलं आहे. माय गॉड. तर मग हे म्हणजे किती लागलं? म्हणजे त्यांना किती गुंठ्याचं शेत आहे ऊसाचं? 1 एकर. 1 एकर. 1 एकरचं ऊसाचं शेत आहे. ह्या 1 एकर ऊस पिकवण्यासाठी त्यांनी किती वेळ खर्च, काय असं म्हणजे काय तुला हे आहे गणित तुझ्याजवळ काय माहिती आहे किंवा तुम्ही सांगा? बरोबर. हा. जे मुख्य आपण कामं केलं शेतामध्ये त्याला हार्डवर्क म्हणतो आपण. हार्डवर्कमध्ये आपले 32 घंटे गेलेले आणि आपलं या 1 एकर शेत ऊसामध्ये आपल्याला 2.5 लाख रुपये नफा मिळालेला आहे आणि आपले 32,800 रुपये इथे खर्च झालेले आणि 11 महिन्यामध्ये हे पूर्ण पीक आपण तयार केलेलं आहे. माय गॉड. हे कुठले? हे 86-032. हो, हे 3102 आणि विशेष म्हणजे ही रसवंतीसाठी अत्यंत उपयुक्त आणि अशी एक जात आहे. तो पूर्ण महाराष्ट्र भारतीचा प्रचार आणि प्रसार SRTचे शेतकरी करतात रसवंतीसाठी. अच्छा, वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही जात. अरे वा वा. अच्छा. म्हणजे बघा, 1 एकर ऊस पिकवण्यासाठी ह्यांनी फक्त 32 घंटे, त्यांनी घंटे म्हणजे किती तास लागले हे पण मोजून ठेवलेलं आहे त्यांच्या त्या वहीमध्ये. आणि मी तो ऊस कालच विकला जातो 4,100 रुपये प्रति टनाने रसवंतीसाठी. आणि त्याचा जो बायोमास तो आमच्या जनावरला पण कामाला आम्हाला उन्हाळ्यामध्ये. कुठे विकला हा तुम्ही? हा रसवंतीसाठी वापरायला दिला आम्ही. कुठे गेला? चंद्रपूर, नागपूर विकतात. फार तिरुपतीपर्यंत एक्सपोर्ट होतो हा ऊस. ऑल महाराष्ट्र आणि तिरुपतीपर्यंत एक्सपोर्ट होतो. कारण जास्त गोड, जास्त छान. पूर्ण सेंद्रिय खातं. आणि समजा कारखान्याला घातला असता तर त्याच्यात आणि ह्याच्यात कसा काय फरक? कारखान्याचे रेट साधारण 3100 रुपये मिळतात आणि आत्ताचे रेट चालू 4,500 रुपयाचे रेट चालू आहे. पण आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आम्ही हा लवकर काढतो. जर आमच्याकडे पाण्याची उपलब्ध आणखी 1 महिना आणखी असते तर हा ऊस 5,500 किंवा 6,000 रुपये सुद्धा विकला असता. इव्हन जुलैमध्ये हा ऊस 6,500 रुपये सुद्धा विकतो. पण त्यांची पाण्याची उपलब्ध कमी असल्यामुळे आम्हाला लवकर द्यावा लागतो.